विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट 100% ओके. मी एकदा बोललो होतो 99.999 पर्सेंटाईल मार्क मिळवायचे आहेत. एका मुलानं कॉमेंट केलं होतं, सर चुकले नाही. 100% टार्गेट आहे. बरोबर आहे. सुरुवात करायची आहे आपल्याला सॉलिड स्टेटचे आयएमपी क्वेश्चन्स या व्हिडिओत बघूया आपण. नुसतं बघू नाहीये, आजच्या आणि उद्याच्या 2-3 दिवसात तुम्हाला ते कंप्लीट करायचंय. बरं, आयएमपी क्वेश्चन देत असताना मी काय करणार आहे माहितीये का? आतापर्यंत जेवढे पेपर झालेत ना, त्याचे मी क्वेश्चन जे आलेत ते ह्याच्यात घेतलेत. ओके. आणि सगळ्यात शेवटच्या पेजला मी काय केलंय, की आता गेल्या आठवड्यात जी एक्झाम झाली म्हणूया आपण, जुलै 2023 ची एक्झाम झाली. त्यात खरोखर क्वेश्चन्स रिपीट झाले होते का? ते पण आपण बघूया आपण. बरं, सॉलिड स्टेट म्हटलं की नाही, आयएमपी क्वेश्चन्स मी सांगतो काय बघा. पहिला क्वेश्चन आहे कोऑर्डिनेशन नंबर. अरेंजमेंट जी असते ना ॲटम्सची, त्यात एक ॲटम किती साइडच्या ॲटमला अटॅच असेल, तो त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. मग तो 2 असू शकतो, 4 असू शकतो, 6 असू शकतो, 8 असू शकतो, 12 पण असू शकतो. शोधा. ओके. त्यातला कुठलातरी एक प्रश्न परीक्षेत आलेला होता कोऑर्डिनेशन नंबर. आपण सगळंच करूया ना. सिंपल नंबर लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे एचसीपी साठी किती असतो कोऑर्डिनेशन नंबर हे लक्षात ठेवा. बरं. डिफेक्ट्स इन क्रिस्टल लॅटिस. तिथे स्टार एकदा आहे, पुन्हा 2 वेळा स्टार आहे. याचा अर्थ डिफेक्टचा क्वेश्चन हा 3 पेपरमध्ये आलेला आहे. ओके. जे डिफेक्ट आहे त्याचे टाइप आणि त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला करायचे आहेत. 2 मार्काला हा प्रश्न येतोय आणि 3 वेळा आतापर्यंत आलेला आहे. 5 पेपरपैकी 3 पेपरमध्ये डिफेक्ट्स विचारले. ओके. पुन्हा हा फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा. त्यातला एन म्हणजे काय रे? नंबर ऑफ एटम्स. मग सिंपल क्युबिकसाठी 1 एटम असतो प्रेझेंट. बॉडी सेंटरसाठी 2 असतात. फेस सेंटरसाठी किती असतात? 4. बरं, तुमचं झालं नाहीये का हे असलं काही? तर तुम्ही आपल्या YouTube वरती सह्याद्री ट्युटोरियल या चॅनलवरती तुम्ही सर्च करा ना. सॉलिड स्टेट सर्च करा, सह्याद्री ट्युटोरियल टाका. तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की मिळतील. आहेत. ओके. बरं, हा याच्यावरती न्यूमेरिकल विचारले 3 मार्काला आणि सॉलिड स्टेटचं वैशिष्ट्य काय? एक न्यूमेरिकल येतंच परीक्षेमध्ये आणि तेही पुस्तकातलं सॉल्व्ड प्रॉब्लेमच आतापर्यंत आलेत. आता संघर्ष बॅचमध्ये पण मी हाच टॉपिक सुरू केलाय. 2 दिवसात तो फिनिश होणार आहे. आम्ही टेक्स्टबुक मधले सगळेच न्यूमेरिकल त्यात घेणार आहे. विथ लॉग कॅल्क्युलेशन. मग हे 2 ते 3 मार्क आपले फिक्सच आहेत बोर्डला सुद्धा लक्षात घ्या. बरं, आता सांगू का तुम्हाला? ही जी कन्सेप्ट आहे ना, बघा रिलेशन बिटवीन एज लेंथ आणि रेडियस म्हणजे सिंपल क्युबिकसाठी A इक्वॉल्स टू ट्वाइस R असतं. फेस सेंटरसाठी 2√2R असतं आणि बॉडी सेंटरसाठी R इक्वॉल्स टू √3/4A असतं. हे जे 3 रिलेशन आहे ना, याच्यावरती सीईटी मध्ये 100% प्रश्न येतोच. सिंपल प्रश्न येतो. मला सांगा ना, रेडियस दिले आणि एज लेंथ विचारले. 2 न फक्त मल्टिप्लाय करायचंय. आलंय परीक्षेत एवढं सोपं. पण बघा डेन्सिटी न्यूमेरिकल 3 वेळा रिपीट झालंय. व्हॉइड्स आता सांगतो. ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स, टेट्राहेड्रल व्हॉइड्स पुस्तकातलं 1.6 हे एक्झाम्पल बघा. न्यूमेरिकल आहे तसं परीक्षेत विचारलंय. त्याच्यानंतर आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझमच्या डेफिनेशन आहेत. सेम क्रिस्टल स्ट्रक्चर असेल तर आयसोमॉर्फिझम ना. आलं लक्षात? पुस्तकात आहे डेफिनेशन. डेफिनेशनच विचारलेत 1-1 मार्काला. नंबर ऑफ युनिट सेल न्यूमेरिकल विचारलंय. 2 मार्काला न्यूमेरिकल आलंय. सॅम्पलचं मास देतात ते तुम्हाला आणि त्याला बघा टोटल मास अपॉन एका सेलचं मास काढलं. एका सेलचं मास, मास म्हणजे कोण? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीच आहे ना. मग एवढे प्रश्न जे आहेत ना, हे जुलै 2022 असेल किंवा मार्च 2022 असेल, 2021 मधले 2020 चे पेपर अगोदरचे पेपर आहेत. आता आता जो पेपर झाला त्यात कोणते प्रश्न आले होते? 5 मार्काचंच टॉपिकचं वेटेज आहे. पण 5 मार्क पण काय थोडे नाही आहेत लक्षात घ्या. सीईटीत पण 2 ते 3 प्रश्न येतात आणि आपल्याला मार्क मिळवायचे आहेत. ओके. आता जुलै 2023 मध्ये कोणता प्रश्न आला होता बघा. नंबर ऑफ एटम्स इन एफसीसी सेल. मी तुम्हाला सांगतो, इथं आपण बघितलं की सिंपल क्युबिक मध्ये 1 असतो, बॉडी सेंटरमध्ये 2 असतो आणि एफसीसी मध्ये 4 आयटम असतात लक्षात घ्या. झालं. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन होता. मिळाले 4 मार्क. सॉरी 1 मार्क. डेन्सिटीचं न्यूमेरिकल आलंय म्हणजे 5 पैकी 4 पेपरमध्ये न्यूमेरिकल डेन्सिटी वरतीच येतंय. फॉर्म्युला लिहा, अर्धा मार्क. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा, नेक्स्ट अर्धा मार्क. 3 पैकी 1 मार्क तर मिळाला की इथंच. आणि तुम्हाला मी सगळं शिकवणार आहेच ना. विथ लॉग कॅल्क्युलेशन आपण संघर्ष मॅथ्समध्ये घेतोय. सगळे न्यूमेरिकल पुस्तकातले हे लक्षात घ्या. तुम्ही अजून बॅच जॉइन केली नसेल तर जॉइन करा. ओके. डिफाइन आयसोमॉर्फिझम. एवढेच प्रश्न आले. हे 3, हा 1 4 आणि हा 1 डेफिनेशन 5 मार्काला. पण ही डेफिनेशन तर अगोदर आलेलीच होती ना.
ही डेफिनेशन अगोदर आलेलीच होती, रिपीट झालं. डेन्सिटी न्यूमेरिकल अगोदर आलेलंच होतं, रिपीट झालं. ओके, म्हणजे लक्षात आलं. बर, आता हा जो प्रश्न आहे तो माझा फेवरेट आहे. डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड करा. अगोदरच्या एक्झाम मध्ये येत होतं. बरं इथं का नाही आलं मग? तर सांगू का? तो पार्टच त्यांनी डिलीटेड केला होता. काय पण ते डिलीटेड होतं लक्षात घ्या. आता नशिबाने 100% सिलेबस आहे. चांगलं आहे आपल्यासाठी. उलट गोंधळ होत नाहीये. बरं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? की आम्ही संघर्ष बॅचमध्ये हे जे कॅल्क्युलेशन आहे सगळं देतोय. आता स्टार्ट केलंय. आजच पहिला दिवस आम्ही कालच आम्ही सॉलिड स्टेटचं पहिलं लेक्चर घेतलंय. ओके. आज याच्यावरचे न्यूमेरिकल्स होणार आहेत. 3 ते 4 लेक्चरमध्ये तो टॉपिक फिनिश होणार आहे. संघर्ष बॅच खूप गरजेची आहे. तुम्ही जेईची प्रिपरेशन करताय, तुम्ही एमसीक्यू मन लावून सॉल्व्ह करताय, पण तुम्ही बोर्डकडे लक्ष देत नाहीयेत बरीचशी मुलं. माझ्याकडे जे आता रिपीट करायला 2-3 मुलं आहेत ना, त्यांना बोर्डला 50% चा क्रायटेरिया नाहीच आहे, 45% चा आहे. कॅटेगरीत असेल तर 40% चा क्रायटेरिया आहे. पण प्लेसमेंटसाठी पुन्हा इश्यू होतोय. बोर्डला कमीत कमी 60% तरी पाहिजेत ओव्हरऑल. हे लक्षात घ्या. तो क्रायटेरिया वाढत जाणार आहे, त्यामुळे बोर्डकडे दुर्लक्ष करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संघर्ष बॅच बद्दल काही डाऊट असतील, तर तुम्ही आम्हाला या नंबरवर WhatsApp प्रश्न विचारा. आम्ही तुम्हाला त्याचे आन्सर्स देऊ. बरं, आता क्रॅश कोर्स पण लॉन्च करणार आहे. मग क्रॅश कोर्स घेऊ का संघर्ष बॅच घेऊ? ज्यांनी संघर्ष बॅच घेतलेली आहे, त्या मुलांना क्रॅश कोर्समध्ये आम्ही खूप डिस्काउंट जनरेट करून देणार आहोत. जेणेकरून हे पण 3,000 ते पण आणखीन जास्त पैसे एवढे तुम्हाला भरावे लागणार नाहीत. पण आणखीन एक महत्वाचं 50-50% रूल. कुणालाही विचारा, खात्रीशीर कोणाला माहिती नाहीये, पण आला तर? मग आहे ना संघर्ष बॅच. मी तुम्हाला सांगू का क्लिअरली, हळू-हळू संघर्ष बॅचमध्ये मी पहिला बोललो होतो 3च लेक्चर देणार आठवड्यातून. पण आम्ही आता 5 लेक्चर्स प्रोव्हाईड करतोय. कधी-कधी आता केमिस्ट्री आणि फिजिक्स एकत्र प्रोव्हाईड करतोय आणि ते काय होणार आहे 15 ते 20 मिनिटाचं माझं एक लेक्चर असतं. पण लॉगचं कॅल्क्युलेशन आलं की लेक्चरचा जरा पिरियड थोडासा वाढतो. कारण प्रत्येक लॉग कॅल्क्युलेशन करून दाखवायचं म्हणलं की वेळ लागतोय. बरं. जॉइन करा संघर्ष बॅच. डाउट असतील तर या नंबरला WhatsAppला प्रश्न विचारा. काय तुमच्या मनात शंका असतील ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे प्रश्न करा. टॉपिक क्लिअर झालाय. मला डिफेक्ट्स पहिला करायचे. ते सारखे येतात प्रश्न. सारखे 3 वेळा रिपीट झालेत. मला डेन्सिटीवरती बेस जेवढे न्यूमेरिकल पुस्तकातले आहेत ते करायचे आहेत. ओके. पुस्तकातले 100% न्यूमेरिकल करायचे आहेत. 5 पैकी आता बघा ना, स्ट्रक्चर बघा ना. 5 पैकी 3 मार्क तर हे न्यूमेरिकललाच आहेत. मग 1 मार्क याला आणि 1 मार्क याला. त्यामुळे सॉलिड स्टेट हा लवकर टॉपिक फिनिश करूया आपण. ओके. आणि रोज मी तुम्हाला असं देत जाणार आहे. ओके. रोजचा लोड वाढत जाईल. आज संपवता का सॉलिड स्टेट? प्रयत्न करा. नाहीतर उद्या मी काय करेन माहिती तुम्हाला सांगू का? अल्टरनेट डे वाटल्यास तुम्हाला मी टार्गेट देईन. तुम्ही मला सांगा. WhatsAppला वाटल्यास किंवा YouTubeवरच कमेंट करा तुमचं टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर हो. ओके. कंप्लीट झाल्यानंतर. ठीक आहे. मग डेली असं टार्गेट दिलं जाईल. पाठीमागच्या टॉपिकची रिव्हिजन करून घेतली जाईल. जेणेकरून तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. ओके. मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.